ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंनी शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। क्षीरसागर हे कंत्राटदारांना धमकावून टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ इंगवलेंनी समोर आणला। यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलं। व्हायरल झालेला व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड आहे, व्हॉइस डबिंग केलेला असल्याचं त्यांनी म्हटलं। काल सतेज पाटलांनी व्हायरल व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली होती। या मागणीवरून क्षीरसागरांनी काँग्रेस नेते सतेज पाटलांवर निशाणा साधला। कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले, हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। मी जास्त या नालायक लोक या माणसावर बोलू इच्छित नाही, पण निश्चितपणे बंटी पाटील साहेब, आपण एक सभ्य राजकारणी आहात। सातत्यानं तेच व्हिडिओ आपण समोर आणायचे, आमची बदनामी करायची, हे तुम्हाला शोभतं का? तुमच्या बाबतीत देखील अनेक प्रकरणं आमच्याकडे येत असतात, अनेक व्हिडिओ असतात, पण निश्चितपणे ह्या गोष्टीचा सभ्य राजकारण्यांनी विचार करणं गरजेचं आहे। यायचं आहे का परत, कारण की आता सध्या काही झालं की यावर ढकललं जाते आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना। ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। हे सगळं राजेश क्षीरसागरांना अडचणीत आणण्यासाठीचं षडयंत्र आहे। आई अंबाबाई सगळं पाहत असते, ती राजेश क्षीरसागर या संकटातून बाहेर काढेल। सगळे राजकीय नेते जे आम्ही आहोत ना, ते काचेच्या घरामध्ये राहतो, त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारला तर ही भीती मनात बाळगली पाहिजे की तुमच्या घरावर दगड येतील।